Anyone? आपण प्रीवियस लेक्चरला कुठला बीट डिस्कस केला होता? Scope of social pharmacy. Social pharmacy. आपण प्रीवियस लेक्चरला ऑफ सोशल फार्मसी हा बीट डिस्कस करत होतो. त्याच्यात आपण सोशल फार्मसी research is interconnected to the broad field known as a health service research. Basically, this is an applied field research concerned with both understanding and improving pharmacy practice and medication use. म्हणजे सोशल फार्मसी ही जी फील्ड आहे ती कशासाठी यूज केली जाते तर हेल्थ सर्व्हिस रिसर्च म्हणून ती यूज केली जाते. आणि ते कशासाठी अजून यूज केली जाते तर जे मेडिसिन्स आहेत किंवा आपण जे फार्मसी प्रॅक्टिस करतो त्याच्यातला अंडरस्टँडिंग आणि नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी ती सोशल फार्मसी ही फील्ड काय करतोय आपण यूज करतोय. नेक्स्ट पॉइंट आहे इट इज इम्पॉर्टंट दॅट फार्मसिस्ट प्रॅक्टिशनर participate in a collaborative social pharmacy research or undertake their own research and professional audits. म्हणजे काय जे फार्मसिस्ट प्रॅक्टिशनर आहे जो फार्मसी प्रॅक्टिस करतोय एखादा फार्मासिस्ट आहे तो एखाद्या मेडिकल शॉप मध्ये प्रॅक्टिस करतोय तर तो काय करतोय त्यानं काय केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे त्यानं पार्टिसिपेट केलं पाहिजे. जे सोशल फार्मसी रिलेटेड रिसर्च प्रोग्राम्स आहेत त्या प्रोग्राम्स मध्ये किंवा ते जे ऑडिट आहेत ते कंडक्ट केले पाहिजेत किंवा त्याच्यात पार्टिसिपेट केलं पाहिजे. समजते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next आहे social pharmacy will play an even more vital part in a future pharmacy that is a drug engineering based on a gene technology and nanotechnology. सोशल फार्मसी ही जी फील्ड आहे किंवा सोशल फार्मसी ही जी कन्सेप्ट आहे ती काय प्ले अँड व्हेरी व्हायटल पार्ट इन अ फ्युचर फार्मसी. म्हणजे जे फ्युचर फार्मसी आहेत किंवा जे न्यूली फ्युचर फार्मासिस्ट आहेत त्यांच्यासाठी हे जे सोशल फार्मसी फील्ड आहे ती काय करते मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कशामध्ये तर जे ड्रग इंजिनिअरिंग आहे म्हणजे जे ड्रग डिझाईन केले जातात त्या ड्रग डिझाईन मध्ये जीन टेक्नॉलॉजी असेल त्या जीन टेक्नॉलॉजी मध्ये किंवा नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये काय करते सोशल फार्मसी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे. मॅम जीन टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय? जीन टेक्नॉलॉजी म्हणजे ते जनुकशास्त्र असतं ना त्याला जीन टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि जे नॅनो पार्टिकल्स असतात म्हणजे मेडिसिन्स मध्ये आपण ज्यावेळी मेडिसिन्स प्रिपेअर्ड करतो ते मेडिसिन्स प्रिपेअर्ड करताना जे रॉ फॉर्म मध्ये नॅनो मीन्स एकदम स्मॉल नॅनो पार्टिकल मध्ये कसं एकदम स्मॉल. व्हॉइस इज ऑडिबल टू ऑल? ओके वेट फॉर 2 minutes. जे रॉ फॉर्म मधील मटेरियल आहे टॅबलेट प्रिपेअर करताना जे रॉ फॉर्म मधील मटेरियल आहे त्या रॉ फॉर्म मधलं मटेरियल जे आहे रॉ मटेरियल
त्याचं फॉर्मेशन कशात केलं जातं? जातं त्याला काय म्हटलं जातं नॅनो टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. द नेचर ऑफ अ मॉडर्न अँड फ्युचर ड्रग कॉल फॉर इंटरडिसिप्लिनरी प्रॅक्टिस इन अ रिसर्च ॲज वेल ॲज इन अ प्रॅक्टिस इन अ ऑर्डर टू फुल्ली रिकॉग्नाइज द accompanying complexity. नॅनो टेक्नॉलॉजी आणि जीन टेक्नॉलॉजी समजले का तुम्हाला? Yes, Yes, teacher. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. The next part आहे the nature of a modern and future drug call for a interdisciplinary practice in a research as well as in a practice in order to fully recognize the accompanying complexity. म्हणजे जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ड्रगची किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ड्रगची किंवा जे फ्युचर मध्ये ड्रग येणार आहेत त्या ड्रगची जी टेक्नॉलॉजी आहे ती कशी आहे इंटरडिसिप्लिनरी प्रॅक्टिस आहे. त्याच्यात काय रिसर्च करून ते काय केलेले मॉडर्न ड्रग काय केलेले फॉर्म केलेले आहेत किंवा डेव्हलप केलेले आहेत किंवा तयार केलेले आहेत. आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी कशी आहे तर कंपनी ते कसे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये ड्रग्ज आहेत. त्याचं नेचर कसं आहे तर कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. जे मॉडर्न आणि फ्युचर ड्रग्ज आहेत मॉडर्न ड्रग जे आहेत आत्ताचे त्याचं नेचर पण कसं आहे कॉम्प्लेक्स म्हणजे 1, 2 किंवा 3 2 पेक्षा जास्त ड्रग्ज यूज करून ते काय केलेले ते मेडिसिन प्रिपेअर्ड केलेलं आहे. त्याच्यामुळे ते कसं कॉम्प्लेक्सिटी त्याचं नेचर आहे. In the future, the modern drug will have a scientific impact on pharmacist performance, healthcare policies, and expenditure, as well as on the scientific user whose life might be altered ड्रॅस्टिकली. काय जे फ्युचर मधील जे ड्रग्स आहेत किंवा जे मॉडर्न ड्रग पॉलिसी आहे ते कसा इम्पॅक्ट होणार आहे त्याचा इन फ्युचर मध्ये फार्मसीच्या परफॉर्मन्स वरती किंवा हेल्थ केअर वरती. तर ते कसं आहे एक्सपेंडिचर म्हणजे असा एक्सपेंडिचर त्याचा काय होणार आहे इम्पॅक्ट होणार आहे पेशंटच्या हेल्थ वरती. म्हणजे ज्या हेल्थ रिलेटेड पॉलिसीज आहेत किंवा हेल्थ रिलेटेड आपण ड्रग्स जे यूज करणार आहोत त्या ड्रगचा जे पेशंट्स आहेत किंवा जे हेल्थ केअर सिस्टीम आहे त्याच्यावरती कसा खर्चिक म्हणजे असं जास्त कॉस्टली असा इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे किंवा इम्पॅक्ट होणार आहे. ॲज वेल ॲज ऑन द स्पेसिफिक युजर हुज लाईफ माइट बी अल्टर्ड ड्रॅस्टिकली. म्हणजे जे फ्युचर ड्रग पॉलिसी आहे किंवा मॉडर्न ड्रग पॉलिसी आहे त्याचा फार्मसीच्या परफॉर्मन्स वरती किंवा हेल्थ केअर पॉलिसीवरती कसा आहे एकदम असं कॉस्टली इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे. समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट आहे सोशल Yes, फार्मसी ma'am. द interdisciplinary discipline that allows the pharmacy profession to take part and take responsibility in a drug matter at the social level. काय सोशल फार्मसी कशी आहे इंटरडिसिप्लिन म्हणजे सोशल फार्मसी मध्ये कसे डिसिप्लिन्स आहेत किंवा इंटरडिसिप्लिनरी डिसिप्लिन आहे. म्हणजे त्याच्यात भरपूर असे डिसिप्लिन आहेत आणि ते काय अलो करते तर फार्मसी प्रोफेशनचा रिलेटेड जो ऍक्ट आहे ते अलो करते आणि कशासाठी अलो करते टू टेक पार्ट अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी इन अ ड्रग मॅटर ऍट द
सोशल लेवल. म्हणजे सोशल फार्मसीमध्ये कशा डिसिप्लिन नेसेसरी आहेत आणि ते फार्मसी प्रोफेशन रिलेटेड काय करते, ऍक्ट परफॉर्म करते किंवा त्याच्या रिलेटेड ऍक्ट अलाउ करते. आणि ते कशासाठी अलाउ करते, अजून टू टेक पार्ट इन अ रिस्पॉन्सिबिलिटी. कशा कशाच्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये ते अलाउ करते, तर ड्रग मॅटर, जे ड्रग मॅटर आहेत कशाच्या रिलेटेड, जे सोशल लेवलचे ड्रग मॅटर आहेत त्याच्या रिलेटेड टेक पार्ट घेण्यासाठी काय करते, ते रिस्पॉन्सिबिलिटी देते. समजते का? Yes, ma'am. Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. The next point आहे, in a future it will be in a demand due to social demands. Social pharmacy will probably have a vital position in the future curricula in a pharmacy school. म्हणजे फ्युचर मध्ये काय, तर सोशल फार्मसीची डिमांड काय होणार आहे, वाढणार आहे. सोशल फार्मसी विल प्रोबॅबली हॅव द व्हायटल पोझिशन इन अ फ्युचर करिक्युला इन फार्मसी स्कूल. जे सोशल फार्मसी आहे, सोशल फार्मसी ही जी फील्ड आहे, ते फ्युचर मध्ये काय होणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करणारे जे फार्मसी स्कूल आहेत किंवा फ्युचर फार्मसी स्कूल आहेत, त्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये काय करणार आहे, ते व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. देन नेक्स्ट काय आहे, द नॉलेज ऑफ ए सोशल फार्मसी टू द फार्मासिस्ट increase its contribution to the public health, workforce, health education, disease prevention and health promotion, public health advocacy and health quality will aid in achieving optimal public health outcome. म्हणजे जे सोशल फार्मसी रिलेटेड नॉलेज आहे, फार्मासिस्टला जे सोशल फार्मसी रिलेटेड नॉलेज अक्वायर करावं लागतं किंवा इन्क्रीज करावं लागतं, ते कशात कॉन्ट्रीब्युट करणार आहे, तर जे पब्लिक हेल्थ आहे, पब्लिकची जी हेल्थ आहे किंवा सोशल पब्लिकची जी हेल्थ आहे, त्या हेल्थ रिलेटेड ते काय करणार आहे, त्याचं नॉलेज किंवा त्याचं वर्क काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. देन काय करणार आहे, सोशल फार्मसी रिलेटेड जे नॉलेज आहे किंवा सोशल फार्मसीचं जे नॉलेज आहे फार्मासिस्टला असलं पाहिजे, ते अजून कशात वर्क करणार आहेत, तर हेल्थ एज्युकेशन. म्हणजे जे हेल्थ एज्युकेशन आहे, त्या हेल्थ एज्युकेशन मध्ये म्हणजे पब्लिकची जी हेल्थ आहे किंवा सोसायटीची जी हेल्थ आहे त्याच्या रिलेटेड नॉलेज काय करायचे, इन्क्रीज करते. देन डिसीज प्रिव्हेन्शन, म्हणजे जे सोसायटीमध्ये डिसीज होतात पर्सनला, त्या डिसीज रिलेटेड नॉलेज पण काय केलं जातं, सोशल फार्मसी थ्रू फार्मासिस्टला दिलं जातं. आणि काय केलं जातं, ते जे डिसीज आहेत सोसायटी मधील, ते प्रिव्हेंट करण्याचं काम पण कोण करतंय किंवा सोशल फार्मसी कुणा थ्रू करते, तर फार्मासिस्ट थ्रू करत आहे. देन अँड हेल्थ प्रमोशन, म्हणजे जी हेल्थ आहे ती हेल्थ पण काय करते, ते सोशल फार्मसी प्रमोट करतोय. देन पब्लिक हेल्थ ऍडव्होकसी अँड हेल्थ क्वालिटी विल एड इन अचिव्हिंग ऑप्टिमल पब्लिक हेल्थ आउटकम. म्हणजे जे पब्लिक हेल्थच्या रिलेटेड जे आउटकम आहेत, पब्लिकचं जे हेल्थ आहे त्याच्या रिलेटेड जे आउटकम आहेत, ते इन्क्रीज करण्याचं काम पण कोण करते, सोशल फार्मसी करते. कुणा थ्रू, तर फार्मासिस्ट थ्रू. समजते का? Yes. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. काय काय आहे, तर स्कोप मध्ये काय काय आहे, सोशल फार्मसी इम्प्रुव्हिंग इन अ पब्लिक हेल्थ. त्याच्यात आपण काय काय बघितलेलं आहे, तर जे केमिस्ट्री असेल, बायोकेमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल किंवा फिजिओलॉजी असेल, हे जे सब्जेक्ट आहेत, हे काय केलेत आपल्या फार्मसी सिलेबस मध्ये काय केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. कशासाठी, तर जे फार्मासिस्ट आहे त्याचं नॉलेज इन्क्रीज करण्यासाठी किंवा त्याला अंडरस्टँडिंग मेडिसिन रिलेटेड आणि मेडिसिनच्या इफेक्ट रिलेटेड काय त्याचं नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी हे सब्जेक्ट काय केलेले आपल्या सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत किंवा पुटअप केलेले आहेत. देन नेक्स्ट आहे फार्मासिस्ट काय आहे किंवा सोशल फार्मसी काय आहे, तर इट इज अ
लिंक बिटवीन द सोसायटी अँड ऑर्गनायझेशन ऑफ अ हेल्थ सिस्टीम. म्हणजे ते काय आहे, सोशल फार्मसी कशाचा, जे फार्मसी प्रॅक्टिस करत आहे, जो पर्सन फार्मसीमध्ये प्रॅक्टिस करत आहे त्याच्यातला, आणि जे सोसायटी आहे किंवा ऑर्गनायझेशन अँड हेल्थ सिस्टीम ज्या आहेत त्याच्यामध्ये काय करतोय, दुवा क्रिएट करत आहे किंवा तो त्यांना लिंक करत आहे. देन नेक्स्ट काय, दस डुईंग फार्मसीज फाईल डुईंग ऍक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिस. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या मेडिकल शॉपमध्ये फार्मसी प्रॅक्टिस करत असतो त्यावेळी काय करते, जे सोशल फार्मसी आहे तिथले जे ड्रग्ज आहेत किंवा नॅचरल सायन्स आहे त्याच्यात काय करतोय, आपल्याला डिस्क्रायबिंग करते किंवा अंडरस्टँडिंग करून देते. देन नेक्स्ट काय, जे डिसिप्लिन आहेत, फार्मासिस्टला जे डिसिप्लिन असायला हवेत त्याच्या रिलेटेड, त्या डिसिप्लिन रिलेटेड किंवा जे ह्युमॅनिस्टिक म्हणजे जे मानवशास्त्र आहे त्याच्या रिलेटेड जे नॉलेज आहे ते पण काय करतंय, सोशल फार्मसी इम्प्रूव्ह करते फार्मासिस्ट मध्ये. देन नेक्स्ट काय आहे, जे ड्रग किंवा मेडिकेशन्स असतील किंवा त्याच्यात काय करते, फार्मसी किंवा फार्मसी सेक्टर थ्रू काय करते ते सायंटिफिक अँड ह्युमॅनिस्टिक प्रिस्क्रिप्शन काय करते ते प्रोव्हाइड करते. देन काय करते ते, जे फार्मासिस्ट आहेत किंवा जे फार्मासिस्ट आहेत त्याच्यातला जो ऍटिट्यूड असेल किंवा रूल रिलेशनशिप असेल किंवा हेल्थ रिलेटेड बेनिफिट्स असतील किंवा बिलीफ्स असतील ते पण काय करते, इम्प्रूव्ह करते त्या पर्सन मध्ये. देन नेक्स्ट काय आपण बघितलेलं आहे, जे प्रिस्क्रिप्शन कंप्लायन्स असतील किंवा जे आपल्याकडे ज्यावेळी प्रिस्क्रिप्शन येतं त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये एखादं कंप्लायन्स आलं किंवा कॉम्प्लिकेशन जर असेल किंवा ज्या पेशंटचं ते प्रिस्क्रिप्शन आहे त्या पेशंटला आपण कशा पद्धतीनं काउन्सिलिंग केलं पाहिजे ह्याचं नॉलेज पण कोण करतंय, तर आपल्याला सोशल फार्मसी करत आहे. देन नेक्स्ट काय आहे, जे आपण जे ड्रग डिस्ट्रीब्यूट करतोय किंवा ड्रगचं प्रोडक्शन करतोय त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा त्याचं जे कंट्रोल आहे ते पण कोण करते, सोशल फार्मसी करते किंवा त्याच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे इम्प्रूव्ह करण्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती पण कोण करते, सोशल फार्मसी करत आहे. देन नेक्स्ट काय, इट इज अ हायब्रिड फील्ड दॅट practice theories and approaches from numerous humanistic and social scientific discipline in order to discover all features of a pharmacy practice. म्हणजे ही जी सोशल फार्मसी ही जी फील्ड आहे ती कशी फील्ड आहे, तर हायब्रिड फील्ड आहे. म्हणजे कशी आहे तर त्याच्यात कसे तर एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंटेंट काय आहेत तिथं अप्रोचेस केलेले आहेत किंवा अप्लाय केलेले आहेत. त्याच्यामुळे काय, सोशल फार्मसी इज अ हायब्रिड फील्ड that practice theories and approaches from the numerous humanistic. म्हणजे त्याच्यातले जे थिअरी आहे किंवा अप्रोच आहे त्याच्यातला मानवशास्त्र मधला तो पण काय करते तिथं डेव्हलप करते किंवा इम्प्रूव्ह करते. देन सोशल फार्मसी कशी आहे तर मल्टी डिसिप्लिनरी, म्हणजे ते कसं मल्टी डिसिप्लिन तिथं काय असायला पाहिजे सोशल फार्मसी मध्ये. त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे, सोशल फार्मसी रिसर्च इन इंटरकनेक्टेड टू द बोर्ड फील्ड नोन ॲज अ हेल्थ सर्व्हिस. सोशल फार्मसीलाच काय म्हटलं जातं तर हेल्थ सर्व्हिस रिसर्च असं पण म्हटलं जातं. ते कशासाठी यूज केलं जातं तर मेडिकेशन्सचा यूज करण्यासाठी किंवा मेडिकेशनचा यूज इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा फार्मसी प्रॅक्टिस इम्प्रूव्ह करण्यासाठी हे जे रिसर्च आहे हेल्थ सर्व्हिस रिसर्च जे आहे ते काय केलं जातं, इम्प्रूव्ह केलं जातं. देन इट इज इम्पॉर्टंट दॅट अ फार्मासिस्ट प्रॅक्टिशनर पार्टिसिपेट in a collaborative
social pharmacy research undertaken in own research and professional audit. जे सोशल फार्मसी आहे ते काय, तर जे फार्मासिस्ट आहे, फार्मासिस्टनं कशात पार्टिसिपेट केलं पाहिजे, तर किंवा त्यानं पार्टिसिपेट करण्यासाठी काय करते, त्याला एनकरेज करते कुठल्या प्रोग्राम मध्ये, तर जे हेल्थ रिलेटेड प्रोग्राम असतील किंवा ऑडिट्स असतील त्याच्यामध्ये त्यानं काय करायला, पार्टिसिपेट करायला काय करते, ते कोलॅबरेट करते किंवा एनकरेज करते. Then social pharmacy काय आहे, play an important role in a future pharmacy, that is drug engineering and gene technology and nanotechnology. काय आहे, तर सोशल फार्मसी फ्युचर फार्मसी मध्ये काय इम्पॉर्टंट रोल प्ले करते, त्याच्यात कुठल्या कुठल्या ह्याच्यात, ड्रग इंजिनिअरिंग अँड जीन टेक्नॉलॉजी मध्ये. देन नेचर ऑफ ए मॉडर्न अँड फ्युचर ड्रग कॉल एज ए इंटरडिसिप्लिनरी प्रॅक्टिस. म्हणजे हे जे मॉडर्न किंवा फ्युचर ड्रग थेरपी आहे त्याला काय, हे कसं आहे, तर इंटरडिसिप्लिनरी प्रॅक्टिस आहे. कशाच्या रिलेटेड, टू रिसर्च ॲज वेल प्रॅक्टिस ऑर्डर टू फुल्ली रिकॉग्नाइज द कंपाईंग कॉम्प्लेक्सिलिटी. म्हणजे जे ड्रग्स आहेत त्या ड्रगच्या रिलेटेड जी कॉम्प्लेक्सिलिटी आहे त्याच्या रिलेटेड हे काय करते, तर डिसिप्लिन प्रोव्हाइड करते. Then next आहे, in the future the modern drug will have the scientific impact on a pharmacist performance. म्हणजे जे मॉडर्न ड्रग थेरपी आहे किंवा फ्युचर ड्रग थेरपी आहे जी हेल्थ केअर रिलेटेड परफॉर्मन्स आहे किंवा फार्मसिस्टचा परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती काय करते, इम्पॅक्ट प्रोड्यूस करते. हेल्थ केअर रिलेटेड ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यावरती पण काय करते, ते इम्पॅक्ट प्रोड्यूस करत आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ती कशी खर्चिक आहे किंवा जास्त कॉस्टली आहे. सोशल फार्मसी इज अ इंटरडिसिप्लिनरी डिसिप्लिन दॅट अलो द फार्मसी प्रोफेशन टू ऍक्ट, टू टेक part and take responsibility in a drug matter at the social pharmacy. The next आहे, in future it will be demand due to the social demand, social pharmacy will probably have the vital position in future curriculum pharmacy school. म्हणजे जे फ्युचर मधील फार्मसी स्कूल आहे त्या स्कूल मध्ये ज्या सोशल फार्मसी आहे त्याचं काय होणार आहे, डिमांड वाढणार आहे किंवा फ्युचर मध्ये त्याला डिमांड येणार आहे जे फार्मसी स्कूल असतील किंवा कॉलेजेस असतील त्याच्यामध्ये. देन लास्ट पॉइंट आपण बघितला होता, द नॉलेज ऑफ ए सोशल फार्मसी टू द फार्मासिस्ट इन्क्रीज इट्स कॉन्ट्रीब्युशन टू द पब्लिक हेल्थ वर्क force, health education, disease prevention and health promotion, public health advocacy and health quality will aid in achieving optimal public health outcome. जे सोशल फार्मसी आहे, सोशल फार्मसी काय इन्क्रीज करते किंवा काय काय वर्क करते, तर जे फार्मासिस्ट आहे त्यांना कॉन्ट्रीब्यूट करायला लावते. कशात, तर जे पब्लिक हेल्थ आहे, पब्लिक हेल्थ रिलेटेड वर्क करण्यात ते काय करते, कॉन्ट्रीब्यूट करायला लावते. देन हेल्थ एज्युकेशन रिलेटेड नॉलेज प्रोव्हाइड करते. देन डिसीज प्रिव्हेन्शन मध्ये ते वर्क करते. देन पब्लिक किंवा सोसायटी मधील जी पब्लिकची हेल्थ आहे त्या हेल्थ रिलेटेड प्रमोट करते त्या पर्सनला. देन नेक्स्ट पॉइंट आहे, समजलाय का स्कोप सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे, रोल ऑफ ए फार्मासिस्ट इन अ हेल्थ. फार्मासिस्टचा रोल काय आहे पब्लिकच्या हेल्थ मध्ये? इन दॅट फर्स्ट पॉइंट इट इज इन अ प्रेझेन्स अँड फ्युचर in a present and a future scenario, the pharmacist role is a continuously growing beyond the job of a dispensing and distributing medicines and health material rather than a public health oriented. म्हणजे जे आताच जे प्रेझेंट वर्क आहे फार्मासिस्टचं
ते काय आहे तर जे मेडिसिन्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट करणं किंवा डिस्पेन्स करणं. म्हणजे एखादं प्रिस्क्रिप्शन आलं तर ते प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर ते मेडिसिन्स जे आहेत ते मेडिसिन्स काय करणं डिस्पेन्स करणं किंवा डिस्ट्रीब्यूट करणं हे काय फार्मसिस्टचं वर्क आहे. बट ते जे वर्क आहे ते काय होत आहे आता ग्रोईंग होत आहे बियॉन्ड म्हणजे कशाच्या जे ड्रग किंवा मेडिसिन्स आपण डिस्पेन्स करतोय किंवा डिस्ट्रीब्यूट करतोय त्याच्यापेक्षा जास्त पण काय आता ते वर्क इन्क्रीज होत आहे त्या फार्मासिस्टचं. आणि त्याच्या रिलेटेड म्हणजे जे ड्रग किंवा मेडिसिन्स जे आहेत ते काय करतोय आपण त्या पेशंटला डिस्ट्रीब्यूट करतोय किंवा डिस्पेन्स करतोय. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त आपण काय करतोय ते जे हेल्थ रिलेटेड मटेरियल आहे त्या मटेरियल रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा काउन्सिलिंग त्या पेशंटला आपण काय करतो फार्मासिस्ट काय करते काउन्सिलिंग करते त्या पेशंटला. फर्स्ट पॉइंट काय रोल ऑफ फार्मासिस्ट इन अ पब्लिक हेल्थ मध्ये. तर फार्मासिस्टचा जो जॉब आहे तो काय होतोय दिवसेंदिवस असा ग्रोईंग होत आहे. कशापेक्षा जास्त तर फक्त डिस्पेन्सिंग किंवा डिस्ट्रीब्युशन मेडिसिनचं डिस्पेन्सिंग करणं किंवा डिस्ट्रीब्युशन करणं एवढाच फार्मासिस्टचा जॉब राहिलेला नाही. तो काय होत आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. फक्त डिस्पेन्सिंग आणि डिस्ट्रीब्युशन करून मेडिसिनचं ते जे हेल्थ मटेरियल आहे त्याच्या रिलेटेड काय त्या पर्सनला नॉलेज किंवा काउन्सिलिंग पण काय करते फार्मासिस्ट करते. देन नेक्स्ट आहे बियॉन्ड डिस्ट्रीब्युटिंग ऑफ ए मेडिसिन फार्मासिस्ट can perform many roles in public health that can benefit from pharmacist unique skill like counseling patient care and prevention services. म्हणजे after distributing of medicine or dispensing or distributing of medicines to the पर्सन और पेशंट त्याच्यापेक्षा पण जास्त दुसरा रोल काय आहे फार्मासिस्टचा तर जे पेशंट आहेत ज्या पेशंटला आपण ते ड्रग्ज प्रोव्हाइड करतोय किंवा डिस्ट्रीब्यूट करतोय त्याच्या रिलेटेड काउन्सिलिंग करणं आणि त्यांची जी हेल्थ आहे त्या पेशंटच्या हेल्थ केअर रिलेटेड प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस काय करतोय आपण प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस त्या पेशंटला देणं हे पण काय फार्मासिस्टचा सेकंड रोल आहे. किंवा त्यांना जो डिसीज झालेला आहे किंवा डिसऑर्डर आहे त्या पेशंटला त्याच्या रिलेटेड प्रॉपर वे न काय करायचं आपण केलं जातं काउन्सिलिंग केलं जातं थ्रू फार्मासिस्ट. हे पण काय फार्मासिस्टचा रोल आहे. समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next third role काय आहे इट कॅन बी इझिली accessible resource for health and medication material. म्हणजे काय हे काय इझिली अवेलेबल होते हे म्हणजे जे हेल्थ आणि मेडिकेशन किंवा मेडिसिन्स मटेरियल आहे ते काय इझिली अवेलेबल करून देते. फार्मासिस्ट काय करते आपल्याला हेल्थ रिलेटेड जे मटेरियल आहे किंवा एखादा पर्सनचं आजारी आहे किंवा इल आहे त्या पर्सनला काय त्याच्या हेल्थ रिलेटेड जे मटेरियल नेसेसरी आहे ते मटेरियल काय करते तो फार्मासिस्ट इझिली अवेलेबल करून देतोय. किंवा तो काय सोर्स आहे त्या पेशंटला ते मटेरियल हेल्थ रिलेटेड जे मटेरियल आहे ते अवेलेबल करून देण्यासाठीचा तो काय फार्मासिस्ट सोर्स आहे. देन नेक्स्ट आहे pharmacist can be an excellent solution in addressing the workforce requirement within the field of a pharmacy and public health. जो फार्मासिस्ट आहे तो काय करते तर जो फार्मासिस्ट आहे तो काय करतोय एक्सलंट वर्क परफॉर्म करतोय कशाच्या रिलेटेड तर जे फार्मसी फील्ड आहे किंवा जी पब्लिक हेल्थ आहे त्या पब्लिकच्या हेल्थ रिलेटेड तो फार्मासिस्ट जो आहे तो काय करतोय एक्सलंट रोल काय करतोय परफॉर्म
करत आहे. Then next काय आहे, the pharmacist health knowledge is available for the community to after public health service in some cases 24 hours per a day. This suitability create a huge opportunity to provide public health service, and also it feel avoid related to access to care and prevent, especially in a remote area. म्हणजे आता काय 24 अवर्सचे काय मेडिकल शॉप आहेत, ते काय आहेत तर ते काय प्रोव्हाइड करते तर आपण त्या फार्मसिस्टला अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते कशाच रिलेटेड तर ते जे पब्लिक आहे किंवा पेशंट आहेत त्या पेशंटच्या रिलेटेड काय हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी ती काय करते अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते, अँड ऑल्सो फील इट वाईड रिलेटेड टू असेस केअर अँड प्रिव्हेन्शन स्पेशली इन अ रिमोट एरिया. म्हणजे जे व्हिलेज मधला किंवा व्हिलेज मधला जो एरिया आहे त्या एरियामध्ये पण त्या एरियामध्ये पण हेल्थ सर्व्हिस काय प्रोव्हाइड करण्यासाठी ही काय चांगली अपॉर्च्युनिटी आहे किंवा ती अपॉर्च्युनिटी काय तिथं दिलेली आहे 24 अवर्स मेडिकल शॉपनं. द फार्मासिस्ट हेल्थ नॉलेज इज एबल टू कम्युनिटी टू ऑफर पब्लिक हेल्थ सर्व्हिस इन अ केस 24 per 4 hours per day. The suitability create a huge opportunity to provide public health service, and also it feel a wide related to access to care and prevention especially in a remote areas. म्हणजे जे फार्मासिस्ट आहेत ते जे फार्मासिस्ट आहेत त्या फार्मासिस्टला काय आहे तर कम्युनिटी रिलेटेड म्हणजे जे हेल्थ सर्व्हिसेस आहेत त्या रिलेटेड काय प्रॉपर नॉलेज असते, आणि ते नॉलेज अक्वायर करून ते काय करते 24 अवर्स काय मेडिकल शॉप ओपन करू शकतात, आणि त्यांना काय तर अपॉर्च्युनिटी दिलेली आहे काय तर पब्लिक हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याची अपॉर्च्युनिटी त्या फार्मासिस्टला काय केलेली आहे दिलेली आहे किंवा अपॉर्च्युनिटी त्या फार्मासिस्टला आहे. Then next आहे, it can also act as an information resource on a lifestyle change that can impact health of a society. त्यांचा अजून फार्मासिस्टचा रोल काय आहे अजून 4th नंबरचा, इट कॅन ऑल्सो ऍक्ट अन इन्फॉर्मेशन रिसोर्स ऑन ए लाईफस्टाईल चेंज दॅट कॅन इम्पॅक्ट हेल्थ ऑफ ए सोसायटी. म्हणजे जे सोसायटी आहे सोसायटीची जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी किंवा लाईफस्टाईल चेंज होण्यासाठी जी इन्फॉर्मेशन पण काय प्रॉपर वेनं तो फार्मासिस्ट प्रोव्हाइड करू शकतो, आणि त्याचा त्या सोसायटीमधील पर्सनच्या किंवा सोसायटीच्या हेल्थवरती काय प्रॉपर इम्पॅक्ट किंवा चांगला इम्पॅक्ट काय होतो सोसायटीमधील पर्सनवरती होतो. इट कॅन ऑल्सो ऍक्ट ॲज अ इन्फॉर्मेशन रिसोर्स ऑन ए लाईफस्टाईल चेंज दॅट कॅन इम्पॅक्ट हेल्थ ऑफ ए सोसायटी. देन नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट काय आहे, pharmacists are involved in early diagnosis and screening of disease like diabetes, BP, asthma. Pharmacists also provide information on self management of a hypertension, diabetes, asthma and HIV. फार्मासिस्ट काय तर फार्मासिस्ट काय करतोय तर इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय किंवा फार्मासिस्टला फार्मासिस्ट आर इन्व्हॉल्व इन अर्ली डायग्नोसिस. म्हणजे फार्मासिस्ट डायग्नोज करू शकतो किंवा जे डायग्नोसिस आहे डिसीज लाईक डायबेटीज असेल, बीपी असेल किंवा अस्थमा, ते डायग्नोसिस
पण करू शकतो एखाद्या पेशंट मधील. Then next आहे pharmacist also provide information on a self management of a hypertension, diabetes, asthma and HIV. काय ज्या एखाद्या पेशंटला जर हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल, अस्थमा असेल किंवा HIV असेल, त्या पेशंटला सेल्फ मॅनेज ते डिसीज मॅनेज करण्यासाठी इन्फॉर्मेशन पण काय करतोय करू शकतो, फार्मासिस्ट देऊ शकतो किंवा तो त्यानं देतो. समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. फास्ट Yes, होत ma'am. नाही, जास्त फास्ट Yes, होत ma'am. नाही ना? येस मॅम. No, ma'am. हो मॅम आहे. No, ma'am. No, ma'am. मॅम स्क्रीनिंगचा मिनिंग काय आहे? स्क्रीनिंग मीन्स जे डिसीज आहेत ते डिसीज काय ट्रान्सपरंटली त्या पेशंटला, म्हणजे जे डायबिटीज असेल, बीपी असेल किंवा अस्थमा असेल, ते डायरेक्टली किंवा ट्रान्सपरंटली काय करू शकतो, तो फार्मासिस्ट त्या पेशंटला सांगू शकतो किंवा त्याच्यावरती गाईड करू शकतो. एखाद्या पर्सनला डिसीज झाला असेल किंवा बीपी असेल तर डायरेक्टली त्या फार्मासिस्ट कडे गेल्याच्या नंतर, म्हणजे एक वेळ आपण काय करतो, डॉक्टर कडे जाऊन त्यांचं सजेशन घेतो किंवा त्यांच्याकडून ते प्रिस्क्रिप्शन घेऊन नेक्स्ट टाइम आपण काय करतो, डायरेक्टली ते मेडिसिन संपल्याच्या नंतर फार्मासिस्ट कडे ते टॅबलेटचं नाव सांगतो किंवा ते प्रिस्क्रिप्शन जे आहे ते देतो आणि त्याच्या रिलेटेड काय करतो आपण, ते ड्रग्स परचेस करतो. मग त्या रिलेटेड जे डिसीज आहे, लाईक डायबिटीज असेल किंवा बीपी असेल किंवा अस्थमा असेल, त्या रिलेटेड जे ड्रग्स आहेत ते ड्रग्स डायरेक्टली काय करू शकतो, तो फार्मासिस्ट त्या पर्सनला देऊ शकतो आणि त्याच्या रिलेटेड काउन्सिलिंग पण काय करू शकतो, त्या पेशंटला करू शकतो. देन नेक्स्ट आहे pharmacists also play a vital role in a smoking cessation, alcohol, tobacco, other drug use prevention, family planning. म्हणजे जे फार्मासिस्ट आहे, फार्मासिस्ट काय तर ते स्मोकिंग आहे, स्मोकिंग मध्ये देन जे पर्सन अल्कोहोल कन्झम्पशन करतात किंवा टोबॅको कन्झम्पशन करतात त्या पर्सनला पण काय करतात ते कंट्रोल करण्याचं किंवा त्यांना पण काउन्सिलिंग करण्याचा पण काय करतात, इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. देन अदर ड्रग यूज इन अ प्रिव्हेन्शन, म्हणजे जे स्मोकिंग असेल किंवा अल्कोहोल कन्झम्पशन असेल किंवा टोबॅको कन्झम्पशन असेल ते कंट्रोल करण्यासाठी जे ड्रग्स आहेत, प्रिव्हेंटिव्ह ड्रग्स आहेत, ते पण काय करू शकतात, फार्मासिस्ट त्या पर्सनला देऊ शकतात. आणि जे फॅमिली प्लॅनिंग रिलेटेड ड्रग्ज आहेत किंवा फॅमिली प्लॅनिंग रिलेटेड पण काउन्सिलिंग काय करू शकता, तो फार्मासिस्ट करतो. आणि त्याच्या रिलेटेड जे टोबॅको कन्झम्पशन असेल किंवा अल्कोहोल कन्झम्पशन असेल किंवा स्मोकिंग करत असेल एखादा पर्सन, त्याच्या रिलेटेड पण काय करतोय, तो फार्मासिस्ट प्रॉपर वेनं काउन्सिलिंग करतोय आणि तिथं काय करतोय, तो त्याचा इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे. Then next आहे presently pharmacists are playing an active role in a teaching physician, assistant, nurses issue linked to the drug use process. म्हणजे काय आहे, आत्ताच्या काळात म्हणजे nowadays pharmacists are playing an active role in a teaching physician assistant, म्हणजे जे फिजिशियनचे असिस्टंट्स आहेत त्यांना टीच करण्याचं पण काय करतोय फार्मासिस्ट वर्क करते. देन नर्सेस इश्यू लिंक टू द ड्रग यूज प्रोसेस, म्हणजे जे नर्सेस आहेत, ज्या नर्सेसनं ते ड्रग इश्यू केलेले आहेत किंवा परचेस केलेले आहेत, त्या ड्रग रिलेटेड प्रॉपर नॉलेज पण काय करते, ते फार्मासिस्ट त्या पर्सनला किंवा त्या नर्सेसला किंवा ते जे फिजिशियन असिस्टंट आहेत त्यांना देते. देन नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन अबाउट ड्रग इज अ टॉट through mechanisms such as in-service training, newsletter, seminar, courses in a nursing and medical school and continuing education. म्हणजे जे जो फार्मासिस्ट आहे तो फार्मासिस्ट काय करू शकतो किंवा त्यानं
तो कुठला रोल प्ले करतोय अजून तर जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत किंवा न्यूज लेटर्स असतील, सेमिनार्स असतील, त्याच्यामध्ये तो काय करू शकतोय, काउन्सिलिंग करू शकतोय किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकतोय किंवा करतोय तो, किंवा त्या पर्सनला जे नर्सेस असतील किंवा न्यूज लेटर्स असतील किंवा सेमिनार आहे त्याच्यामध्ये काय करतोय ते ड्रग रिलेटेड इन्फॉर्मेशन काय करतोय किंवा ड्रग रिलेटेड जे मेकॅनिझम आहे ते काय करते प्रोव्हाइड करत आहे किंवा टीच करत आहे. देन नेक्स्ट आहे फार्मासिस्ट असिस्ट टू लोअर टोटल कॉस्ट ऑफ ए मेडिकेशन अँड एनहान्स excellence of a care outcome accomplished by the healthcare system mainly related to chronic condition. Pharmacist assist to lower total cost of a medication pharmacist assist to lower total cost of a pharmacists assist to lower total cost of a medication and enhance excellence of a care outcome accomplished by the healthcare system mainly related to chronic conditions. म्हणजे फार्मासिस्ट जे आहेत ते फार्मासिस्ट काय करतायत तर जे मेडिकेशन्स आहेत किंवा जे हेल्थ केअर रिलेटेड आउटकम आहेत ते काय करताय एनहान्स करते किंवा त्याच्यात काय करते ते आउटकम काय करते प्रोव्हाइड करते. फार्मासिस्ट असिस्ट टू लोअर टोटल कॉस्ट ऑफ ए मेडिकेशन अँड एनहान्स एक्सलन्स केअर आउटकम. म्हणजे जे मेडिसिन्स आहेत ते जे मेडिकेशन त्या पर्सनने घेतलेले आहेत त्या मेडिकेशन थ्रू काय करते त्या पर्सनला एक्सलन्स केअर आउटकम काय करते प्रोव्हाइड करते हेल्थ केअर रिलेटेड मेनली रिलेटेड टू क्रोनिक कंडिशन. म्हणजे ज्या क्रोनिक कंडिशन्स आहेत त्या क्रोनिक कंडिशन मध्ये काय करते तर ते आउटकम देते. Then next role आहे फार्मासिस्टचा. A pharmacist make awareness in a community group about drug abuse and provide hypertension screening in his or her pharmacy is a providing public health at the micro as well as macro level. फार्मासिस्ट काय करते फार्मासिस्टचा अनदर रोल काय आहे अजून तर जो फार्मासिस्ट आहे तो काय करतोय अवेअरनेस प्रोड्यूस करतोय. जे कम्युनिटी ग्रुप्स आहेत त्या कम्युनिटी ग्रुप्स मध्ये कशा रिलेटेड तर जे ड्रग्स आहेत त्या ड्रग्सचा आपण मिसयूज करतो किंवा ते ड्रग्स हायली काय करतो आपण यूज करतो त्या रिलेटेड आपण काय करतो ते फार्मासिस्ट काय करतोय अवेअरनेस प्रोड्यूस करतोय. अवेअरनेस मीन्स काय तर जागरूकता काय करतोय त्या कम्युनिटी मध्ये किंवा सोसायटी मध्ये काय करतोय प्रोव्हाइड करतोय कशाच्या रिलेटेड तर हेल्थ सर्व्हिस रिलेटेड किंवा त्या पर्सनच्या किंवा पब्लिकच्या हेल्थ रिलेटेड. देन नेक्स्ट आहे फार्मासिस्ट इन अ शेअरिंग विथ अदर हेल्थ वर्कर्स हेल्प टू स्ट्रेंथ द एक्झिस्टिंग पब्लिक हेल्थ सिस्टीम. फार्मासिस्ट काय करतोय तर जे पब्लिकची हेल्थ आहे त्या पब्लिकच्या हेल्थ रिलेटेड काय करतोय जास्त प्रमाणात किंवा एक्झिस्टिंग फॉर्म मध्ये काय करतोय ते हे वर्क प्रोव्हाइड करत आहे. देन द फार्मासिस्ट हॅज अ न्यूमरस रोल दॅट सपोर्ट with those of a vital health service that are critical
टू पब्लिक हेल्थ. म्हणजे फार्मासिस्ट काय करते तर फार्मासिस्ट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अ हेल्थ सर्व्हिस लाईक क्रिटिकल टू पब्लिक हेल्थ. म्हणजे जे पब्लिकच्या हेल्थसाठी क्रिटिकल कंडिशन्स आहेत त्या कंडिशन रिलेटेड पण काय करतोय ते फार्मासिस्ट काउन्सिलिंग करते किंवा इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे. Then next आहे pharmacists are in direct connect with a community that allow them to monitor health status, grow and assemble community patterns and empower community members through education, screening and distribution of a information. जो फार्मासिस्ट आहे तो फार्मासिस्ट काय करतोय तर डायरेक्टली कम्युनिटीशी कॉन्टॅक्ट करतोय किंवा कॉन्टॅक्ट करू शकतो. कशासाठी तर जे हेल्थ रिलेटेड प्रोग्राम्स आहेत किंवा हेल्थ रिलेटेड स्टेटस आहे ते काय करण्यासाठी मॉनिटर करण्यासाठी किंवा ते एज्युकेशन रिलेटेड किंवा त्यांच्या हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काय करतंय ते डायरेक्टली कम्युनिटीशी कॉन्टॅक्ट करू शकतोय किंवा करतोय. समजतंय का सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then next आहे the knowledge of a pharmacist is not only limited to the education of the immediate community but can also be utilized to information laws and regulations. म्हणजे जे फार्मसिस्टचं नॉलेज आहे ते एज्युकेशन रिलेटेडच काय लिमिटेड असलं नाही पाहिजे. जे कम्युनिटी आहे कम्युनिटीला पण त्यानं काय केलं पाहिजे युटिलाइज केलं पाहिजे. जे फार्मसीचे लॉ आहेत किंवा त्याचे जे रेग्युलेशन्स आहेत त्या रेग्युलेशन रिलेटेड काय केलं पाहिजे त्यानं युटिलाइज केलं पाहिजे किंवा त्यानं ते लॉ किंवा रेग्युलेशन जे आहे फार्मसी रिलेटेड ते काय केलं पाहिजे त्या पर्सनला किंवा कम्युनिटीमध्ये सांगितले पाहिजेत किंवा युटिलाइज केले पाहिजेत. देन नेक्स्ट आहे pharmacists are involved in a scientific finding and distribution of a medicines but having access to medicinal record the pharmacists are in a position to impact the choice of a medicines. The next आहे the new role of a pharmacist in the public health system also involve monitoring of a patient compliance and therapeutic difference and report adverse drug reaction. काय 15 नंबरचा रोल काय फार्मासिस्ट are involving in a scientific finding and distribution of a medicines. म्हणजे जे सायंटिफिक ड्रग्स आहेत किंवा सायंटिफिकली जे फाइंड आउट झालेले ड्रग आहेत ते ड्रग्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी पण काय करते फार्मसिस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करते. बाय हॅव्हिंग असेस ऑफ अ मेडिकल रेकॉर्ड द फार्मासिस्ट आर द पोझिशन टू इम्पॅक्ट द चॉईस ऑफ द मेडिसिन्स. आणि जे ड्रग्स डिस्ट्रीब्यूट करतो फार्मसिस्ट त्या ड्रगचा रेकॉर्ड पण काय करतोय त्या फार्मसिस्टनं मेंटेन केला पाहिजे किंवा तो मेंटेन करतोय. जे ड्रग्स किंवा मेडिसिन जे असतील त्यांना जर डिस्ट्रीब्यूट केले ते डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्यांना काय केलं पाहिजे तो रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे किंवा तो फार्मसिस्ट काय करतो ते ड्रग्स डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तो रेकॉर्ड मेंटेन करतो. देन नेक्स्ट काय आहे द न्यू रोल ऑफ फार्मासिस्ट इन अ पब्लिक हेल्थ सिस्टीम involve monitoring of patient compliance and therapeutic difference and report adverse drug reactions. दुसरा रोल कुठला आहे फार्मासिस्टचा तर पब्लिक हेल्थ रिलेटेड तर जे ड्रग्स आहेत किंवा जे मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिनचं मॉनिटरिंग करणं आणि त्याचे जे थेराप्युटिक डिफरन्स लाईक त्याचे जे ड्रग ऍडवर्स रिएक्शन्स असतील किंवा ऍडवर्स इफेक्ट असतील किंवा त्याचे जे युजेस असतील ते पण काय त्या फार्मासिस्टनं त्याच्या रिलेटेड पण त्या फार्मासिस्टनं काय केलं पाहिजे पब्लिकला मॉनिटरिंग केलं पाहिजे किंवा काउन्सिलिंग केलं पाहिजे किंवा तो काउन्सिलिंग करतो.
समजलंय का इथपर्यंत? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, Yes, sir. Yes, ma'am. Ma'am. Yes. स्टॉप करते. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. याच्यामध्ये ma'am. याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Therapeutics, ma'am. हा? Therapeutics means थेराप्युटिक्स मीन्स जे ड्रग्ज आहेत किंवा जे ड्रग्ज आपण यूज करतो. थेराप्युटिक्स युजेसला अनदर नेम काय केलेले जातात? थेराप्युटिक्स युजेस आपण म्हटलं जातं, आपण म्हणतो. तर जे थेराप्युटिक्स युजेस आहेत त्याच्या रिलेटेड म्हणजे